ते आपली आई आणि आपले वडील आहे. त्यातल्या त्यात सुद्धा महाराज ज्याने जन्म दिला, ज्याने जग दाखवलं, ज्याने आपल्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्याला वाढवलं, त्या आईचे अनंत उपकार आपल्या जीवावर आहेत. लक्षात घ्या बाबा. म्हणून ती आई जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या आईला सांभाळा, तोपर्यंत त्या आईचे महत्व जाणून घ्या महाराज. आई गेल्यानंतर रडून काही फायदा होणार नाही. आई एकदा गेलेली पुन्हा मिळत नाही. आई आणि बाप ही अशी वस्तू आहे महाराज, एकदा आपल्यातून निघून गेले ती गेलेच महाराज. बाप म्हणजे काय असतो महाराज? कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप असतो महाराज. लेकरानं मागितलं नाही मागितलं तरी स्वतःहून ओळखून लेकराच्या गरजा ओळखून त्याला जे काय पाहिजे ते पुरवठा करतो, त्याचं नाव बाप आहे. आई आज माझं लेकरू काय खाईल याची चिंता करणारी आई आहे, पण जन्मभर माझ्या लेकरांना काय खाल्लं पाहिजे याची चिंता करणारा बाप आहे. आपल्याला वाटतं आईच आपल्याला लाड करते, आईच बघते, आईच उठवते, आईच लावू घालते, आईच आंघोळ करते, आईच तयार करते, आई शाळेला पाठवते, आईच डब्बा करून देते, आई सगळं करते. जरी करता दिवसातले सगळे कार्य आई करत असली, ही सगळे काही महाराज नित्याचे कार्य जरी आई करत असली, तर फक्त ती रोज लेकराला काय लागतंय याची तजवीज आई करते. पण आयुष्यभर माझ्या लेकराला काय लागल याची तडजोड करतो तो बाप असतो. आणि जोपर्यंत ही आई आहे ना तोपर्यंत त्या आईला जाणलं पाहिजे. एक छोटा प्रसंग सांगतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं महाराज. पती पत्नी आणि एक मुलगा. 5 वर्षाचा मुलगा, 4 वर्षाचं वय होतं त्याचं, 4 वर्षाचं वय. अंगणवाडीमध्ये जाणारा मुलगा, अंगणवाडीमध्ये जाणारा मुलगा आहे महाराज. आई लोकांच्या घरी धुणं भांडी करते, बाप लोकांच्या शेतात रोजानं जातो. आणि त्या आईला, त्या वडिलाला आपल्या लेकराकडे बघितल्यानंतर महाराज दुसरं काही सुख वाटतच नाही. एवढं सुखी कुटुंब असणार. एके दिवशी महाराज योगायोगानं काय झालं, त्या आईला खोकला लागला महाराज. खोकला, एवढा खोकला लागला, सारखं खोकला लागली, सारखं खोकला लागली, सारखं खोकला लागली महाराज. आणि असं होता होता त्याच्या खोकल्यातून, खोकला ज्यावेळेस बाहेर पडतोय त्या थुंकीतून रक्त बाहेर पडलं. रक्त बाहेर पडल्यानंतर तिच्या नवऱ्यानं विचार केला, अरे बाबा काहीतरी आजार आपल्या बायकोला झालेला आहे, दवाखान्यात गेला. आजार काहीतरी झालाय आपल्या बायकोला, दवाखान्यात घेऊन जावं म्हणून त्या नवऱ्यानं दवाखान्यात नेलं महाराज. शहरातल्या चांगल्या दवाखान्यामध्ये नेऊन दाखवलं. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं माझ्या बायकोच्या तोंडातून अशाला असं खोकताना रक्त पडलं. डॉक्टरने तपासण्या लिहून दिल्या महाराज. सगळ्या तपासण्या केल्या गेल्या. अहो लोकांचे उसने पैसे आणून, नाही त्याच्या पाया पडून पैसे मागून आणून त्या ठिकाणी इलाज सुरू करायचा आहे. आणि सगळी काही तपासणी केली. तपासणी केल्यानंतर रिपोर्ट आले. रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने जवळ बोलून सांगितलं, म्हणजे तुम्ही दोघंच राहतात का एका कुटुंबामध्ये? आणखी कोण कोण आहे घरी? म्हणजे महाराज डॉक्टर साहेब आमच्या घरी दुसरं कोणीच नाही, मी, माझी बायको आणि आमचा हा मुलगा. डॉक्टरांनी महाराज धीर गंभीर आवाजामध्ये सांगितलं, म्हणजे लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. तुम्ही तुमच्या बायकोला माझ्याकडे घेऊन आलात, तिच्या थुंकीतून रक्त बाहेर पडलं म्हणून. पण हे रक्त जे आहे हे उगाउगी पडलं नाही महाराज. तुमच्या बायकोला रक्ताचा कॅन्सर आणि ती आता शेवटच्या स्टेजमध्ये. शेवटचे मोजके काही 8-10 दिवस ती राहू शकते, त्याच्यापेक्षा जास्त तिचं आयुष्य आता आम्हाला दिसत नाही. आणि याचा इलाज पण काही होणार नाही. तुम्ही कुठून पैसे सुद्धा खर्च करू. अगोदरच लोकांच्या इथे रोजाना जाणारा नवरा महाराज आपल्या लेकराच्या तोंडाकडे बघितलं, बायकोच्या तोंडाकडे बघितलं. बायकोनं सुद्धा ऐकल्यानंतर महाराज नवऱ्याच्या आणि लेकराच्या तोंडाकडे बघितलं. गप गुमान शहरातून घराकडे आले महाराज. घरी आल्यानंतर नवरा बायकोच्या तोंडाकडे पाहतोय, बायको नवऱ्याच्या तोंडाकडे पाहिजे. दोघे मिळून महाराज लेकराकडे बघत राहायचे, अंगणात खेळणाऱ्या लेकराकडे. आई बोलते, माझ्यानंतर माझ्या बाळाचं काय होईल? कोण सांभाळेल माझ्या बाळाला? बाप, एखाद्याची आई गेल्यानंतर सगळं गाव रडायला येतं. अरे तुझी आई गेली तर काय झाली? मी आहे ना तुझ्या आई सारखी, मी आहे ना तुझ्या आई सारखी, मी आहे ना तुझ्या आई सारखी, मी आहे ना तुझ्या आई सारखी. आई सारखे हजार असतील, आई नाही. आई कोणीच होत नाही. हजार येतात आई सारखी. दोघं नवरा बायको विचार करतायत. लेकराकडे बघितलं आपल्या माघारी, आईच्या माघारी लेकराचे काय हाल होणार याची तहान भूक कोण ओळखणार? याला वेळेवर नाहू कोण घालणार? याला वेळेवर तयार कोण करणार? याला वेळेवर शाळेत कोण नेऊन सोडणार?
विचार करू लागले महाराज आणि हळूहळू कालांतराने एक दिवस असा झाला, लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, हा प्रसंग कोणावरही ओढवू शकतो. एके दिवशी रात्रीचा प्रसंग आहे. नवरा बायको लेकराने एकत्र बसून जेवण केलेलं आहे. जेवण केलं. जेवण करून जिकडे तिकडे महाराज झोपण्यासाठी गेले. एकीकडे आई झोपली, एकीकडे वडील झोपले. दोघांच्या मध्ये तो मुलगा झोपलेला आहे. शांत झोप लागली महाराज. झोप लागली. झोपेमध्ये आईला खोकल्याचा त्रास होताच. सारखा खोकल्याची उभारी यायला लागली. खोकलून 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 तिचा आई खोकलण्याचा आवाज बंद झाला. नवरा एकीकडे तोंड करून पडलेला आहे. लेकरू आईच्या छातीवर हात ठेवून लेकरू झोपलेला महाराज शांत पद्धतीनं. आणि आईनं मान वाकडी केली महाराज. आईच्या तोंडातून रक्ताची धार लागली आणि आईचा जीव कधी निघून गेला हे कोणालाही कळलं. आई निघून गेली. लहान लेकरू जवळ झोपलेले. त्याचा हात असणारा आईच्या खांद्यावर, आईच्या छातीवर आहे महाराज. नवरा तिकडे तोंड करून झोपलेला. हळू 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 रात्रीचे प्रहर निघून गेले. दिवस झाला, सकाळ झाले. सकाळी उठल्याबरोबर अंगणामध्ये सडा टाकून, रांगोळी टाकून, लेकराला पळत जाऊन उठवून गरम पाणी करून आंघोळ घालून शाळेसाठी तयार करणारी आई आज आथरणातच झोपली. लेकरू महाराज आईनं उठवल्याशिवाय कधीच उठलं नव्हतं. ते लेकरू 8 वाजलेत. सूर्य आता जवळजवळ समोर आलेला आहे. रोज सूर्योदयाच्या अगोदर उठवणारी आई, ती आई झोपलेली आहे. लेकराला कोणी उठवलं नाही. 8 वाजले. 8 वाजल्यानंतर लेकरू उठलेला आहे. लेकरू उठून आईला उठवायला सुरुवात केली. महाराज आईच्या जवळ गेलं. आई, ए आई, अगं आज काही माझ्या शाळेला सुट्टी तर नाही ना ग? कधी उठणार तू? कधी मला तयार करणार? कधी आंघोळ घालणार? कधी मला डबा करून देणार आणि मी कधी शाळेत जाणार ग आई? उठणार ग आई, उठ की. आईला खांद्याला धरून गदा गदा हलवून उठलं. आई, दुखते काय ग? काही तुला त्रास होते का? त्या लेकराला काय माहिती, 4 वर्षाचं लेकरू बालवाडीत जाणार. दुखतंय का? काही त्रास होतोय का आई तुला? आज परत बाबांना घेऊन दवाखान्यात जायचंय का आई? आई उठ ना ग. दिवस पण निघाला. अगं अंगणात कचरा तसाच पडलेला आहे. कोण झाडणार आहे अंगण? रांगोळी कोण काढेल? उठ ना ग आई, मला उशीर होतो शाळेला, गुरुजी मारतील मला. उठ आई, उठ उठ उठ. आई 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 एकच आरोळी महाराज त्या लेकरांना सुरुवात केली. त्याला काय माहिती आहे महाराज, माझी आई मला सोडून निघून गेली. म्हणतात ना, सोनिया गेली आई आम्हा लेकराला, सोनिया गेली आई आम्हा लेकराला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. हाका मारली आईच्या तोंडाला हात लावला. संकट तुझला पडवला बांधून
आईच्या तोंडाला हात लावला, आईचं डोकं तिकडे असलेलं, आईच्या तोंडाला हनवटीला हात लावला, आई उठ म्हणून लेकरानं आपल्याकडे हनवटी फिरवली, आईच्या तोंडातून रक्ताचा पाठ वाहिलेला पाहिला, रक्त सुकलेलं पाहिलं, धावत धावत बाहेर गेला, अंगणामध्ये गेला, अंगणात जाऊन बापाला मानली, बाबा बाबा इकडे या. अहो आई का उठत नाही बघा ना, मी किती हाका मारल्या तरी माझी आई उठत नाही हो. आणि मग महाराज तो बाप असणारा मध्ये जाऊन बघितलं, बापानं बघितलं, अरे आपली आई कधीच आपल्याला सोडून निघून गेली, तुझी आई. आता ती आई तुला भेटणार नाही, ती आता आई कायमची झोपलेली आहे, ती आता कधीच उठणार नाही बाळा. आणि अशा प्रकारचं महाराज म्हणून त्या लेकराला समजूत घालायला सुरुवात केली. शेजारीचे पाठाचे सगळे लोक आल्यानंतर सगळ्यांनी गडबड केली. गडबड करून महाराज तिचा प्रेत चालवला. प्रेताला अग्नी देण्यासाठी सुद्धा महाराज आपल्या लेकराच्या हातामध्ये अग्नीचा तो ही दिला, त्याला अग्नी संस्कार त्याच्याकडून करून घेतले. कालांतरानं काय झालं पटमन ऐका आता. कालांतरानं अनेक लोकांनी सांगितल्यामुळे महाराज त्या माणसानं लग्न केलं. का? कारण या लहान लेकराचा सांभाळ करायला कोणीतरी बाई पाहिजे. पण ती बाई त्या आईसारखी कधी वागली नाही महाराज. सावत्र आईचे जसं वागणं असावं त्या पद्धतीने ती वागायला लागली. आणि एके दिवशीचा प्रसंग सांगतो, माय बापानं लक्षपूर्वक ऐका. तो प्रसंग ऐकल्यानंतर तुम्हाला मला कळेल की आई म्हणजे नेमकी काय असते आणि आईची किंमत काय असते. एके दिवशीचा प्रसंग आहे. रोज घरातली कामं त्या मुलाकडून करून घ्यायचं, धुणं धुवून घ्यायचं, कपडे भांडी घासून घ्यायचे, अंगण झाडून घ्यायचं, रोज उरलेली शिळी भाकरी त्या लेकराला खायला द्यायची. अशा प्रकारचा प्रतिपाळ त्या लेकराचा त्या माईनं चालू केला महाराज, त्या सावत्राईनं. ज्या आईनं कधी महाराज चुलीवरची भाकर काढावी, गरम गरम दुधामध्ये कुस करावी, लेकराच्या तोंडामध्ये घालावी, ती आई त्या लेकराजवळ नव्हती. म्हणून त्या लेकराला रात्रीचं शिळं अन्न खायची वेळ आली, घरातली सगळं कामं करून. आणि मग एके दिवशीचा प्रसंग आहे. ती बाईनं त्या माऊलीनं काय केलं, आपली एक उंची साडी, महागाची साडी त्या लेकराच्या समोर आणून टाकली आणि सांगितलं, ए बाळा, हे पिंट्या एक काम कर, मला लग्नाला जायचंय, एवढी साडी इस्त्री करून दे, या साडीवरून इस्त्री फिरव, मी तोपर्यंत शेजारणीकडे जाऊन येते. आणि मग महाराज रविवार सुट्टीचा दिवस, त्या लेकराकडे महाराज गरम गरम तापलेली इस्त्री तिथे ठेवलेली होती. त्या लेकरानं साडीवर इस्त्री फिरवायला सुरुवात केली. आणि फिरवता फिरवता बाहेरून हाक आली, ए बाळू, ए बाळू. त्याचे वर्गमित्र बाहेर अंगणामध्ये येऊन हाक मारत होते. काय म्हणत तो बाहेर अंगणात आला. अंगणात येऊन त्या लोकांना बोलायला, त्या विद्यार्थ्यांना मित्रांना बोलायला सुरुवात केली. आणि सांगितलं, मी खेळायला येऊ शकत नाही. का? कारण माझ्या आईनं मला काहीतरी काम लावलेलं आहे आणि ते काम झाल्यानंतरच मी येऊ शकतो. आईनं मला काम सांगितलंय, ते काम केल्यानंतर मी येऊ शकतो, आता तुम्ही जावा. हे म्हणून मित्राला सांगायला अंगणात आला. तेवढ्यामध्ये महाराज जी इस्त्री करायला साडी ठेवली होती, त्या साडीवरच ती इस्त्री राहिली. आणि तेवढाच साडीचा भाग जळाला गेला. लेकराच्या हातातून त्याचा भाग जळाला गेला. धूर निघतोय, वास यायला लागला. शेजारी बसलेली ती बाई धावत धावत आली, माझ्या घरातून कसला जळालेला वास येतोय. येऊन बघितलं तर काय महाराज, साडी, नवी कोरी साडी जाळलेली आहे. त्या मुलाला फरफटत घेऊन गेला. म्हणले, तुझ्याच्याने एक धड काम होत नाही, फक्त खायचाच आहेस, फक्त तुला खायला लागतं 3 टाइम. अरे तुला एक साडी इस्त्री करायला दिली, ती सुद्धा नीट केली नाहीस. माझ्या बापानं महागा मोलाची ही साडी माझ्या लग्नामध्ये दिलेली आणि ती तू जाळलीस. थांब तुला दाखवते या साडीची काय किंमत आहे. अरे तुला काय वाटतं कसं होतं. म्हणून महाराज त्या लेकराला वडत वडत आणलं. जिथं ती साडी इस्त्री करायला ठेवली होती, ती साडीवर ठेवलेली इस्त्री आपल्या हातात घेतली माऊलीनं. त्या लेकराला आडवं केलं आणि आडवं करून त्या लेकराच्या पाठीवर गरम असलेली इस्त्री ठेवली महाराज. लेकराच्या पाठीचं काटाला इस्त्रीला चिटकलं. लेकराच्या तोंडातून हाक निघाली, आई. देवाला सुद्धा ऐकू जावी अशी हाक लेकराच्या तोंडातून निघाली. पण त्याची आई येऊ शकली नाही. धावत धावत लेकरू देवाऱ्याजवळ गेलं, पांडुरंगाच्या समोर थांबला. पांडुरंगाला बोलू लागला, देवा, माझं सगळं आयुष्य तू घे, मला जगातलं कोणतं सुख नकोय, फक्त एका क्षणासाठी, एका सेकंदासाठी फक्त माझी जन्मदाती आई माझ्या समोर आणून ठेव देवा. एकदा मला तिच्या ओंजळीमध्ये दे, एकदा मला तिच्या अशी कवठाळून रडू दे देवा. एवढंच मागणं आहे. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा विटेवरचा उतरून आला आणि त्या विठ्ठलानं सांगितलं, त्या पांडुरंगाला त्या लेकराला सांगितलं, तू जगाच्या पाठीवरचं सगळं सुख जरी मागितलास तर मी तुझ्या पायावर ओतायला तयार आहे. पण जे तू मागतोस ते मी तुला कधीच देऊ शकत नाही, कारण त्याचा अधिकार सुद्धा माझ्याकडे नाही. हा अधिकार देवाला सुद्धा नाही महाराज.
आई असणारी आपल्याला तो परत करू शकेल. म्हणून मायबापानं जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत सांभाळा, तोपर्यंत तिला जपा, तोपर्यंत तिची सेवा करा. दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही. कारण मला सांगितलेलं आहे की सगळे तप तीर्थ सगळे आपल्या आई वडिलांच्या चरणावर असतात. म्हणून मायबापांना हात जोडून विनंती आहे, किती सप्ते करा, किती कीर्तन करा, किती कथा ऐका, काहीही करा महाराज, पण वागत असताना नीतीनं वागा, नीती मूल्यानं वागा, संतांनी सांगितलेल्या शिकवणीप्रमाणे वागा. एवढंच तुम्हाला सांगतो. आणि त्या संतांच्या चरणातून, त्या संतांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी म्हणून एकदा प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर